आता घर बसल्यास WhatsAppवर तुम्हाला शासकीय कागदपत्रे मिळणार आहे. तर सरकारी कागदपत्रे आता तुम्हाला घर बसल्यास WhatsAppवर उपलब्ध करून देण्याचे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तर सरकारी सेवा आणि योजनेची कामं WhatsAppवरून आपल्या सरकारचं दुसरं वर्जन येते व मुख्यमंत्र्यांचा हा मोठा निर्णय असणार आहे. तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. जे काही योजना असतील किंवा जे काही सरकारी सेवा असतील आता तुम्हाला घरी बसल्यास कामे करता येणार आहे. तर राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भात डिजिटलाइज पद्धत पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपासून पूर्ण होईल. तर 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील असे जे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती सांगितली आहे. तर त्यांनी असं सुद्धा म्हटलं की मी मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, त्याची आपल्याला कल्पना आहे. आत्ता आपल्या सरकारचं वर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे व त्यानुसार नागरिकांना कोणत्याही योजनेची निकड आहे त्याचा अभ्यास केला आहे व आता आपण डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर वेगवेगळे जे काही योजना असो किंवा वेगवेगळे तुम्हाला कागदपत्र लागतात किंवा जे काही नागरिकांना योजनेची जी काही माहिती असो किंवा सर्व जे आहे ते तुम्हाला आता घर बसल्यास WhatsAppवर मिळणार आहे. आता हे तर बरंच म्हणजे खूपच छान आनंदाची बातमी आहे, कारण विविध योजना असतात ते नागरिकांपर्यंत माहिती पोहोचत नाही व त्यांना नक्कीच प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत आहे. तर आपले निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा दिव्यांग बांधव आहे किंवा कोणाला आधार नाही किंवा वयोवृद्ध आहेत, त्यांना काय होतं की जे कार्यालयात जाऊन किंवा जे काही ऑफिस आहे तिथे जाऊन किंवा पोर्टलवरती जाऊन काम करण्यास नक्कीच इथे प्रॉब्लेम्स येत असतात. त्यामुळे डिजिटल पद्धतीने ही सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे निराधार आहे किंवा दिव्यांग बांधव आहे किंवा विविध योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच छान पद्धतीने पोहोचणार आहे व विश्वसनीय माहिती असणार आहे. घरी बसून तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती WhatsAppवरती तुमचं येणार आहे, जेणेकरून जे फेक असतील किंवा पैसे देऊन तुमच्याकडून पैसे घेतील व फेक माहिती देतील, यामध्ये फसवेगिरी सुद्धा कमी होणार आहे. तर लक्षात घ्या, लोकांकडून जी मागणी येते त्यात सेवा आणि योजनेची मागणी येते. त्यामुळे डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांना आता WhatsAppवर सेवा मिळणार आहे. त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटलाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे असंही त्यांचं म्हटलं आहे. राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भात डिजिटल पद्धतीने पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मेपर्यंत पूर्ण येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तर सरकारकडील रेकॉर्डवरूनच आपण माहिती भरणार आहोत. त्यामुळे आपल्या सरकारचे हे दुसरं वर्जन येत आहे. त्यामध्ये 4 टप्पे असतील. त्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे हेही पाहता येणार आहे. लोकांना डिजिटल सेवा मिळण्याने प्रेडिक्टेबल होणार. WhatsAppवर देखील सेवा उपलब्ध करून देणार आहे. तर महाराष्ट्रातील गुंतवणूक 1,05,000 कोटी आहे. तर महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा आपण जी काही आघाडी घेतली आहे त्यामध्ये ती पुन्हा एकदा 1,05,000 कोटींवर गेली असून त्याचे करार झाले आहे. त्यामुळे आज याचा आनंद वाटतो आहे की ज्यातून 47,000 जणांना रोजगार मिळेल. डेटा सेंटरची उभारणी रायगडमध्ये होईल. नाशिकमध्ये, नंदुरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून 600 लोकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे. डिजिटलाइज झाल्यामुळे हे जे काही हँडल आहे ते लोकांपर्यंत नोकरीसुद्धा मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे. विदर्भात रिलायन्स फूड पार्क व शीतपेय पार्क तयार करणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर 1,500 कोटींची गुंतवणूक सुद्धा करणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व इथे जे आपल्यासाठी म्हणजे जे कॉमन पीपल आहे ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही, नागरिकांपर्यंत जी योजनेची माहिती आहे, जे कागदपत्रांची माहिती आहे, आता सहज पद्धतीने ते अवेलेबल होणार आहे, तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी आहे. व इथे कालपासूनच म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, लाडकी बहीण योजना आहे, परवापासून नमो शेतकरी योजना आहे, हे सर्व पैसे आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारने पाठवून नक्कीच इथे आनंदाचे दिवस आले आहेत. व इथे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे पोहोचून सरकारने नक्कीच इथे मोठं काम केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. सरकारने सेवा आणि योजनेचं काम आता WhatsAppवरून आपलं सरकारचं दुसरं वर्जन येते असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.